हॅलो, करंजी देवस्थान दत्त मंदिर इथं आलेलो होतं. आल्या देवीचं मंदिर लागतं. देवीचं मंदिर बघू शकत आहे. आपण चालू देवीच्या दर्शनाला. सप्तशृंगी माता ही गडावरती 3 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ मानलं जातं. सप्तशृंगी माता एक जे तुम्ही बघू शकत आहे. आत्ता देवीचे दर्शन घेऊन बाहेर निघालो. तर आपल्याला काही वारकरी मंडळी पण भेटलेली आहे. वारकरी मंडळी चाललेली आहे गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला. आपण त्यांना भेटूया, बोलूया त्यांच्यासोबत थोडंसं, कुठं चालले, कासाठी वगैरे, कुठून येत आहेत. हे आहे दत्त मंदिर. या साईडला दत्त मंदिर पुरी माहिती दिली आहे. मंदिरात जास्त बोलता येत नाही, जास्त गागाट करता येत नाही, त्यामुळे रामकृष्ण माऊली. कुठून आलोय आपण? आम्ही आळंदीवर आलो. आळंदीवरून कुठं चाललोय? आता सप्तशृंगी बघितलं मित्रांनो, आळंदीवरून सप्तशृंगी गड एवढा मोठा प्रवास करून वारकरी संप्रदाय चालू शकतो. पंढरपूर काय, आमच्या इकडे सप्तशृंगी देवीचे पण वारी होतात. तर बघू शकत आहे, बघू शकत आहे. गंगा मंदिर आहे, सुंदर असं गंगा मंदिर. चला, इकडं गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकत आहे तुम्ही. दत्त दर्शनात ती खूप भारी ठिकाणी मस्त एक करंजी गावात आहे. तर विठ्ठल रखुमाई पण बघू शकत तुम्ही बॅकग्राऊंडला, विठ्ठल रखुमाई मंदिर. अजून काय तर शिव. अरे मस्त आहे रे, टेन्शन नाही घ्यायचं. समाधी आणि मिनी ब्लॉगची हाऊस होती माझी, माहिती खूप. टेन्शन नाही घ्यायचं. थांब, पुरा कॅमेरा रोल पुरा ट्रीट करायचा, माहिती. महादेव महादेव.